सोलापुरात एका विद्यमान नगरसेवकानं कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या जीवघेण्या हल्ल्यात 3 तरुण गंभीर जखमी झाले असून घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नगरसेवकाकडूनच असा हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। ही घटना पंढरपूर शहरात घडली असून विद्यमान नगरसेवक लोकेश यादव यानं आपल्या साथीदारांसह तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी नागेश यादव यांच्यासह तब्बल 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक तपासात आरोपींकडून पीडितांकडे भिशी लावण्याचा दबाव टाकला जात होता, मात्र त्यांनी नकार दिल्याने आरोपींनी रागाच्या भरात हा हल्ला केल्याचं उघड झालं आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सध्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे।